आज काय विशेष या बातमीपत्राच्या सुरुवातीला आपण पाहणार आहोत। आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली मोठी बातमी आहे ती म्हणजे भोंदू अशोक खरात संदर्भातली। अशोक खरातच्या घर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे आणि 2 दिवसांच्या या छापेमारीमध्ये ईडीच्या हाती मोठं घबाड लागलेलं आहे। ईडीने भोंदू खरातकडून 2 गोण्या कागदपत्र जप्त केल्याची माहिती कळती आहे। त्यामुळे काय नेमके या संदर्भातल्या अपडेट्स आहेत नाशिकमधून आपण जाणून घेणार आहोत। दुसरी मोठी बातमी ती म्हणजे बिहारमधल्या राजकीय वर्तुळातून नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर आता बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे आणि भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी सम्राट चौधरी यांचं नाव निश्चित झाले आहे। त्यामुळे काय नेमक्या बिहारमधल्या राजकीय घडामोडी आहेत या संदर्भात आणखी सविस्तर माहिती आपण या बातमीपत्रामध्ये घेणार आहोत। आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे वाढत्या तापमानासंदर्भातली। राज्यात आजपासून पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। मराठवाडा विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट दिलेला आहे। नागरिकांनी काळजी घ्यावं असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे। तेव्हा राज्यातल्या या बदलत्या वातावरणाचा काय नेमका आढावा आहे, कसं वातावरण बदलते, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तापमान कसं आहे याबाबत आपण आणखी तपशील जाणून घेणार आहोत।